सगळ्यात महत्त्वाचं, या मुलींना काही कधी पोट दुखत असेल तर ताई यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती। आता सभापती महोदय मला सांगा, जर काही दुखलं तर प्रेग्नन्सी टेस्ट करायची गरज काय? म्हणजे या मुलीवर कशा पद्धतीनं शंका घेतली जाते किंवा यांची वागणूक कशा पद्धतीनं हॉस्टेल चालवणाऱ्यांची होती। सभापती महोदय, कोणी जर आजारी पडलं तर त्यांच्यावर पाणी शिंपण्याचा प्रकार होता। हे काय पाणी शिंपण्याचा प्रकार आहे? डॉक्टर्स आहे, सगळ्या हॉस्टेलला सुधार करायला डॉक्टर्स उपलब्ध असू शकतात, तशी व्यवस्था असली पाहिजे, परंतु आजार बरा नाही झाला तर पाणी शिंपण्याचा एक प्रकार म्हणजे हे अघोरी प्रकार होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं सभापती महोदय की याच्यानंतर शरीरावर, कपाळावर, अन्य ठिकाणावर काही अघोरी प्रकारचे चिन्ह काढण्याचा प्रकार होता, तो क्रॉस होता। आणि मला सांगा की अशा पद्धतीनं अप्रामाणिक, अमानवी, अंधश्रद्धायुक्त अशा पद्धतीनं गोष्टी या ठिकाणी होतात सभापती महोदय। आणि ह्या सगळ्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं व्यवस्थापन चालतं, 8 दिवस झाले आपल्याकडून खऱ्या अर्थानं सरकारकडून याच्याविषयी तीव्र पावलं उचलण्याची आवश्यकता होती। कारण हे सगळ्या गोष्टीला शेवटी महिला बाल कल्याण विभाग अपयशी ठरला, याचं नियंत्रणाला हे क्लिअर होतं। विशेष तपास पथकामार्फत चौकशी करून दोषीवर ताबडतोब गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता होती। आणि अशा पद्धतीनं बालगृह व्यवस्थापनामध्ये असे मूलगामी सुधारणा होण्याची गरज असताना मला असं वाटतं पाणी शिंपडणं, एखादं क्रॉसचं चिन्ह काढणं, मुलींच्या प्रेग्नन्सी टेस्ट घेणं, मला असं वाटतं या गोष्टी अतिशय धक्कादायक होत्या। याच्यातलं एक सगळ्यात चांगलं की आमच्या इथल्या विजयाताई रहाटकर ज्या केंद्रीय महिला आयोगाच्या, केंद्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली, राज्य महिला आयोग कुठं झोपलेला आहे मला माहिती नाही आहे। केंद्रीय महिला आयोगाने याची नक्की दखल घेतली, कारण आणि केंद्रीय महिला आयोग दखल घेत असताना राज्य महिला आयोग काय करतो हा सुद्धा माझा आपल्यामार्फत सरकारला प्रश्न आहे।